नमस्कार मैत्रिणींनो, गेवरारीचं यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बॅकनेक बोटनेक ब्लाउजची डिझाइन पाहणार आहोत। याची आपण पहा डिझाइनच्या साईडला 4 इंच घेतलेला आहे, वरच्या साईडला 1 इंच, गळ्याच्या साईडला पहा आपण 4 इंच उंची आणि 4 इंच रुंदी घेतलेली आहे। अशा प्रकारे डिझाइन केली आणि हाताने छापून घेतलेली आहे। आता पहा आपण कमरेच्या साईडला अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही जॉइन करून घेत आहोत। हलक्या हाताने व्यवस्थित असं सरळ असं घेऊन जॉइन करून घ्यायचं आहे। आता पहा जशी आपण डिझाइन मार्क केली होती त्याच पद्धतीने त्याच्यावरती शिलाई घ्यायची आहे। याला कॅनव्हास नाही लावलं मी ह्या ब्लाउजमध्ये, तरी बघा लास्टला फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे। जसं मार्क केलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला फक्त ह्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे। मध्ये कट आहे त्यामुळे काही आपण पलटी केलं तरी चालणार आहे। जेवढी मार्क केली होती त्यावरती आपण आता पहा अशी गळ्याचा जो शेप आहे त्याच्यावरती शिलाई अशी मारून घेतलेली आहे। व्यवस्थित हलक्या हाताने सरळ सरकवत असं शिलाई करून घ्यायची आहे। हे पहा हे नेकच्या साईडची डिझाइन पूर्ण अशी शिलाई करून झाली। आता एक्स्ट्राचं जे फॅब्रिक होतं ते आपण कट करून घेतलेलं आहे। याच्यावरती आता आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे। पूर्ण गळ्यावरती अशी दाब शिलाई मारून घेतली, सरळ कपडा केला आणि दाब शिलाईवरच्या साईडने अशी मारून घेतलेली आहे। हा पहा आपली नेकची डिझाइन झालेली आहे। याच्यामध्ये आपण आता वेगळी डिझाइन बनवणार आहोत। मधला जो कपडा निघालेला होता तो आपण घेतला आणि त्याला पहा आता 1.5 इंचावरती मार्क करायचा आहे आपल्याला। हे 3 टप्प्यामध्ये करून घ्यायचं आहे। आपण खालच्या साईडला 3 अशी त्याला बेल्ट टाईप असं 3 लावणार आहोत। 1.5 इंचाचं असं अंतर घेतलेलं आहे आणि 1-1 इंच रुंदीच्या अशा आपल्याला 3 पट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 1-1 इंच अशा 3 पट्ट्या बनवून घेतल्या। 1-1 इंचाचं अंतर सोडलेलं आहे। जेवढी आपण मध्ये जेवढी आपल्याला पट्टी जॉईन करायची आहे त्याच्यापेक्षा दोन्ही साईडने 1-1 इंच अंतर एक्स्ट्रा घ्यायचं आहे। साईडने आपण जेव्हा गळ्याला शिलाई मारू तेव्हा ते आपल्याला आतमध्ये सोडायला उपयोगी येईल अशा हिशोबाने। व्हिडिओ मोठा होतो म्हणून मी शॉर्टमध्ये घेतलेला आहे। तुम्हाला जर व्यवस्थित आणि एकदम मोठा व्हिडिओ चालत असेल तर तसंही सांगा, मी तुम्हाला व्यवस्थित आणि मोठा व्हिडिओ करून असं बारीक सारीक प्रत्येक गोष्ट सांगेल। हे पहा आता याला आपल्याला असं उलटवून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने आपल्याला 3 असे बेल्ट बनवून घ्यायचे आहेत यू शेपमध्ये। हे पहा असे 3 बेल्ट बनवून घेतले। आता जसे ठेवलेले आहेत त्याच पद्धतीने आपल्याला हे मध्ये 1-1 इंच अंतर सोडायचं आहे आणि स्टिच करून घ्यायचं आहे। हे आता असे स्टिच करून झाले। आता याच्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। पातळ अशी लेस लावून घेतलेली आहे, जास्त ब्रॉड लेस पण छान नाही दिसत आणि हा कपडा कसा डार्क होता त्यामुळे याच्यावरती ही लेस लावली की डिझाइन अशी अट्रॅक्टिव्ह वाटते। ह्याचा मी कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती, कटिंगचा व्हिडिओ अपलोड आहे। दिवाळीचं सीझन असल्यामुळे वेळ नाही भेटला, आता मी तुम्हाला हा स्टिचिंगचा व्हिडिओ पाठवत आहे। पहा व्यवस्थित समजून घ्या, काय नाही समजलं कमेंट करा, नक्की रिप्लाय देईल। आणि थोडे मोठे व्हिडिओ जर झाले असं चालत असेल तुम्हाला तर एकदम बारीक सारीक प्रत्येक गोष्ट सांगून पण मी मोठाही व्हिडिओ बनवेल। तुमचा काही रिप्लाय येत नाही त्यामुळे मलाही समजत नाही व्हिडिओ मोठा घेऊ की छोटा घेऊ। हे पहा आता गळ्याच्या साईडने आपण अशी पहिले बॅक साईडला पूर्ण अशी डिझाईनच्या जेवढी होती त्या बाजूने लेस लावून घेतली। आता आपण गळ्याच्या साईडला अशी लेस लावून घेत आहे। हे पहा अशी याला डबल शिलाई मारायची आहे। इथे सिंगल दाखवली आहे पण मी त्याला डबल मारलेली आहे। दोन्ही साईडने व्यवस्थित शिलाई मारली की लेस उचकत नाही, कधी धागा सुटायचं टेन्शन होत नाही। ही पहा आता फायनल लुक ही अशी आपली बॅकनेक झालेली आहे। शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मी टाकलेली आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू।